देऊन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आशिष देसाई साहेबांचा शुभ सन्मान. चला खेळाडू थोडंसं लक्ष द्या. अतिथी देवभाव आलेल्या पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ती परंपरा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या व्यासपीठावरती जपतोय आणि आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करतोय. तर सन्माननीय आदरणीय आशिष देसाई साहेबांचा शुभ सन्मान आपण मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या व्यासपीठावरती करत आहोत. या पाहुण्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो, कारण महत्वाचा वेळ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विजेता संघाला मेडल्स त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आहेत असे सन्माननीय विजयजी साळुंके साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान आपण स्वीकारावा आपल्याला विनंती करतोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मानाई नगरकरांची आपुलकीची माणुसकीची ही उबदार शाल देऊन आपण त्याचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय विजयजी साळुंके साहेब. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण बॉल्स चेंडू ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत असे सन्माननीय आदरणीय गणपतजी चाळके साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आणि हा शुभ सन्मान नितीन माने साहेबांच्या शुभ हस्ते आपण या व्यासपीठावरती करत आहोत. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि मानाई निगरकरांची माणुसकीची उबदार शाल देऊन त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. पुढे बघा फोटो काढा. थोडं पुढे सरा ना, थोडं पुढे सरा, थोडं पुढे सरा. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर किताबासाठी कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिल भूमकर साहेब यांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. असोसिएशन कोणाचंही असू द्या पण माझी साथ या असोसिएशनच्या पाठीमागे. मोडून पडला संसार मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. लढ म्हणणारे व्यक्तिमत्व सन्माननीय अनिल भोमकर साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. मानाई नगरकरांची माणुसकीची उबदार शाल प्रेमाचं आपुलकीचं पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर सकाळच्या सत्रापासून ज्यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट पंचगिरी यांच्या माध्यमातून केली असे उपाध्याय सर आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय आणि हा शुभ सन्मान चकदे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. खेळाडूंना जोरदार एकदा पंचांसाठी सुद्धा टाळ्या होऊ द्यात. त्याचबरोबर चकदे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. त्यानंतर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय शिवा जाधव बस आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय आणि हा शुभ सन्मान किरण शिलार साहेबांच्या शुभ हस्ते आपण या व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय शिवा जाधव बस आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. हा शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. बस साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. अगदी आपला काम धंदा सर्व काही गोष्टी सांभाळत असताना आपल्या तालुक्याच्या क्रिकेटसाठी मला काहीतरी करायचं आहे आणि करत असताना आज वेगळ्या उंचीवरती पाटण तालुक्याला घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिवा जाधव बस यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती पाहतोय. हा त्यानंतर अर्थातच पाटण तालुक्याचा अभिमान स्वाभिमान ज्या खेळाडूनं पाटण तालुक्याचं नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अगदी उंचीवरती पोहोचवलं. साताऱ्याचा मलिंग म्हणून ज्या खेळाडूचं सुप्रसिद्ध नाव आहे असा अतुल बालेकर आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान आपण स्वीकारायचा या व्यासपीठावरती. मायेची उबदार शाल मानाई नगरकरांची मायेची माणुसकीची आपुलकीची ही शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय अमोल शिलार साहेबांच्या शुभ हस्ते आज आपण या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. त्याचबरोबर सन्माननीय मालधन संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आधारस्तंभ सन्माननीय नितीन कदम साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. त्यांचा कोणी प्रतिनिधी असेल तर या. त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी माने साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. चला सन्माननीय नितीनजी माने
नितीन शिला साहेबांच्या शुभस्ते आपण सचिन साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. अतिथी देवभव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान कोणीही या व्यासपीठावरून जाणार नाही. सकाळच्या सत्रापासून अनेक मान्यवरांची मानदेय या व्यासपीठावरती पाहिली. आयोजकांवरती असलेलं प्रेम या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं आणि आता या व्यासपीठावरती सचिन दादांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना पाहिलं ज्यांच्या पंचांच्या भूमिकेचा जर विचार केला तर अतिशय उत्कृष्ट पंचगिरी ज्यांनी केली असे भागवत सर आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. भागवत सर असेल तर प्लीज आपण या. चला भागवत सर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या लगेच. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय समाधानजी भालेकर साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी आपल्या कामाच्या वेळातून वेळ काढून पाटण तालुक्याच्या क्रिकेटसाठी नेहमी उभा राहणारं व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आज गावाच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी, गावाच्या संघाला जोश वाढवण्यासाठी या व्यासपीठावरती या मैदानावरती उपस्थित झाले. आपलंही स्वागत आणि आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला गेला. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय जिजाबा माने साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. सन्माननीय जिजाबा माने साहेब एक अनुभवी व्यक्तिमत्व, सर्वांच्या पाठीमागे अनुभवाची शिदोरी, कशी स्पर्धा पार पाडायची हे नेहमीच यशस्वीरित्या पार पाडणारे जिजाबा माने साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती केलाय. त्यानंतर त्याचबरोबर तुमच्या सर्वांचा लाडका आवाज, ज्या समालोचकांना कमी वेळामध्ये आज पश्चिम महाराष्ट्र असेल, नवी मुंबई टेनिस क्रिकेट असेल, आपल्या आवाजाने अनेक स्पर्धा रंगवल्या. आणि कॉमेंटेटर कसा असावा, खरं तर कॉमेंटेटरची भूमिका खूप महत्वाची असते. आणि एक स्पर्धा ज्या व्यक्तिमत्वाने कमी कालावधीमध्ये आपल्या कामाने, आपल्या कर्तृत्वाने, आपल्या आवाजाने नवी मुंबईचं क्रिकेट आणि पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेट ज्या व्यक्तींना समालोचनाच्या माध्यमातून गाजवलं, व्हॉइस ऑफ दी कराड आशिषजी सोरगे सरांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. आशिषजी सोरगे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. आणि हा शुभ सन्मान जिजाबा माने साहेबांच्या शुभस्ते करतोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि पाटणकरांची एक आठवणीत राहणारी एक आकर्षक ट्रॉफी आपण देऊन शुभ सन्मान आशिषजी सोरगे सरांचा करत आहोत. अप्रतिम काम त्यांचं आपल्याला नेहमीच पाहिलंय. अगदी इथे पाहिलं गेलं तर त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन आज खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज आपण ऐकलात, पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज, लाडका आवाज म्हणून ज्या समालोचकाची वर्णी लागते, अर्थातच आमचे समालोचक मित्र अविराज फुलके साहेबांचा योचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. मायेची आपुलकीची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अविज सरांसाठी. वेळातला वेळ काढून मात्र आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अजून कोणाचा राहिलाय का? त्यानंतर त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून एक दर्जेदार स्पर्धा आज पाटणकरांच्या भेटीसाठी पाहायला मिळाली, जय हनुमान चषक 2025 स्पर्धा. मित्रांनो एकदा स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या होतो मित्रांनो, कारण स्पर्धा कशी करायची, फक्त बक्षीस म्हणजे स्पर्धा नाही तर प्रत्येक गोष्टींची काळजी कशी घ्यायची हे जर कोणाकडून शिकायचं तर जय हनुमान क्रिकेट क्लब मानेनगर
आज प्रत्येकाच्या जेवणाची सोय सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने केली गेली आणि त्यांचे प्रमुख आधारस्तंभ अमोल दादा आपलाही शुभसन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभसन्मान आपण व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्याचा शुभसन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाल. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 12,000 रुपयांचं कॅश प्राइज होतं, जे आपल्याला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलं होतं सन्माननीय देवेंद्रजी शिलार साहेबांच्या माध्यमातून. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपयांचं रोख कॅश प्राइज किरण साळुंके साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं होतं. त्याचबरोबर तृतीय क्रमांकासाठी अजय देसाई साहेबांच्या माध्यमातून रोख रुपये 5,000 रुपयांचं कॅश प्राइज या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेलं होतं. आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफीज आपण या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेल्या अनेक बक्षीसदात्यांच्या माध्यमातून पाहतोय. मालिकावीरसाठी आपण पाहिलं गेलं तर अनिल भोमकर साहेबांच्या माध्यमातून आकर्षक चषक, त्याचबरोबर ज्या प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाच्या आकर्षक हिऱ्याच्या ट्रॉफी ज्या आपण पाहतोय त्या ट्रॉफीज आपल्याला दीपक पाटणकर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेल्या आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळालेत. त्याचबरोबर वळू आपण आता आकर्षक मेन पारितोषिकाकडे, जिथे वैयक्तिक पारितोषिक आपण देणार आहोत. या स्पर्धेतील मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच, या स्पर्धेतील मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे तो म्हणजेच धीरज देसाई साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा फायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि हा खेळाडू विजेता आहे. त्या खेळाडूचं नाव सौ सोनार की एक लोहार की और ये पुरस्कार जाएगा अजय पवार. फाइनल मैन ऑफ द मैच, एक आकर्षक षटकार आणि मेगा फायनलचा विजेता संघ. फायनलच्या मॅच मध्ये 500 रुपयांचं कॅश प्राइज फायनल मॅन ऑफ द मॅच साठी. अजय थोडीशी बाईट्स जरूर द्यावी लागेल. फायनल जिंकली आहे अजय, फायनल जिंकली आहे, आनंद किती आहे? खूप आहे, कारण आमच्यापर्यंत माहिती पोहोचली पहिली स्पर्धा आणि भरपूर साऱ्या स्पर्धा खेळल्या असेल पण पहिलं पारितोषिक आहे, किती आनंद आहे? नाही इकडे तर पहिल्यांदाच खेळतो आणि जिंकलो पहिलीच मॅच आणि मग चालू झालं जिंकायचं. खरं तर या स्पर्धेसाठी काही स्पेशल तयारी आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना ही स्पर्धा कशी वाटली आहे? स्पर्धा खूप छान होती, आवडली. आज जे पारितोषिक जिंकलंय ते कोणाला डेडिकेट करशील? टीमला, टीम गेम झालाय सगळ्यांनी केलं. यस, म्हणजे टीम शिवाय आपण जिंकू शकत नाही करता हे सांगितलं. आणि यानंतर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हनुमान चषक 2025 या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे पारितोषिक सुनील शेलार साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं होतं ते अमोल शेलार साहेबांच्या माध्यमातून जे पारितोषिक आपल्याला दिलं होतं. एनी गेसेस कोण आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक? ज्याने अप्रतिम सूर मारून झोल पकडला तो खेळाडू आहे संघाचा शिवशक्ती वाटोळे संघाचा. त्या खेळाडूचं नाव आहे राजेश पवार. पुन्हा एकदा पवार की पॉवर या मैदानावरती पाहायला मिळाली आणि हे पारितोषिक आपण देत आहोत जिजाबा माने साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. आकर्षक चषक या स्पर्धेच्या निमित्ताने शिवशक्ती पाटोळे संघाचा राजेश पवार. अप्रतिम कॅच, ब्रिलियंट कॅच आपल्याला पाहायला मिळाली, आउटस्टँडिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली राजेश पवारच्या माध्यमातून. महाराष्ट्रात राजकारण असो अथवा क्रिकेट असो, पवार की पॉवर पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाली. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, अनेक फलंदाज होते सकाळच्या सत्रापासून पाहिलं गेलं तर भरपूर साऱ्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅटर, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस कोण आहे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज? कोण आहे? नाव तुमच्याकडून येऊ द्या. आणि त्या खेळाडूचं नाव फणसवाडी वाटोळे संघाचा अजय पवार, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट.
आणि हे पारितोषिक उमेश देसाई साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देत आहोत. सन्माननीय उमेश देसाई साहेब आपल्याला विनंती, हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. सुनील शेलार साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचं आकर्षक चषक देऊन आपण सन्मानित त्या व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, ज्याने अनेक फलंदाजाला आजच्या दिवसामध्ये तंबूचे रस्ते दाखवले, ज्याने अप्रतिम लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल ठेवला, तो गोलंदाज आणि गेसेस हु इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बॉलरचं नाव आहे शिवशक्ती वाटोळे संघाचा अर्जुन पवार, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. टाळ्या उद्या खेळाडूसाठी एकदा. आणि हे पारितोषिक आपण देत आहोत सन्माननीय तुषार साहेबांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक देत आहोत. त्याचबरोबर एक सन्मान आपल्याकडून राहिलाय, तो सन्मान करणं खूप महत्वाचं आहे. आज ज्या काही रील्स व्हायरल होत आहेत, जे काही ग्रामीण खेळाडू जे गल्लीमध्ये क्रिकेट खेळत होते ते आज दिल्लीपर्यंत पोहोचलेत. दिल्ली राहिली पण आज जगाच्या बाहेर पोहोचलेत. यामध्ये वाटा कोणाचा असेल तर YouTube वाहिनीचा, ते YouTube वाहिनीचा सुद्धा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ सन्मान करत आहोत. ओम साई MTC टीम साठी एकदा टाळ्या होतो मित्रांनो. कुणाल म्हात्रे साहेब आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. कमी कालावधीमध्ये आपल्या कामाने, आपल्या नावाने नाही तर आपल्या कामाने जगभर पोहोचणारे ओम साई MTC लाईव्ह, बोलण्यापेक्षा कामावरती जास्त लक्ष देणारे कुणाल म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती केलाय. कुणाल थोडंसं बोलावं लागेल, घाबरलाय पहा किती. यानंतर या स्पर्धेतील बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस हु इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. मालिकावीर आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिल भोमकर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी, या ट्रॉफीचा हकदार कोण आहे, या ट्रॉफीचा विजेता एनी गेसेस हु इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? चला शिवशक्ती वाटोळे नाव सांगा. एनी गेसेस? वाटोळे संघ, दुसरा वाटोळे संघ फणसवाडी वाटोळे. त्याचबरोबर इकडे जिवाळा 11. एनी गेसेस हु इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील सर्वाधिक ज्याने धावा बनवल्या, ज्याने गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी केली, तो खेळाडू आहे साताऱ्याचा, पाटण तालुक्याचा अभिमान, स्वाभिमान, साताऱ्याचा मलिंगा अतुल भालेकर. या स्पर्धेतील बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर. आणि हे पारितोषिक अनिल भोमकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत या व्यासपीठावरती. असं एकतरी व्यक्तिमत्व प्रत्येकाकडे असावं. चकदे कोण विसरेल चकदेला. आज भेट झाली आहे. अनोळखी व्यक्तींना ओळख करून देणारा खेळ म्हणजे हा क्रिकेट. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अतुल भालेकर. वेल प्लेड, वेल बॅटिंग, वेल बॉलिंग. आणि यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. त्याचबरोबर पहा अनेक पारितोषिक आपण पाहतो, पण हे पारितोषिक भरपूर ठिकाणी पाहायला मिळत नाही. या स्पर्धेसाठी सकाळपासून ज्यांनी अप्रतिम पंचगिरी केली, अतिशय अंपायरिंग उत्कृष्ट दर्जाची पाहायला मिळाली. उपाध्याय सरांसाठी आयोजकांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळा होता मित्रांनो. आणि त्यांचा सन्मान आपण केलेला आहे, पण 500 रुपयांचे कॅश प्राइज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपाध्याय सरांना देत आहोत. उपाध्याय सर आपल्याला विनंती, आपण या. हे मिळालेलं पारितोषिक आहे, अभिमानाने स्वाभिमानाने तुम्हाला घ्यावंच लागेल, कारण हे कष्टाने मिळालेलं पारितोषिक आहे.
याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 5,000 रुपयांचं कॅश प्राइज पुरस्कृत केलेलं होतं या स्पर्धेच्या निमित्तानं. ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच दीपक पाटणकर साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आकर्षक ट्रॉफी. अजय अंकुश देसाई यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज या स्पर्धेला दिलं होतं. आणि तो संघ या स्पर्धेतील शिवशक्ती वाटोळे संघ ठरलाय हनुमान चषक 2025 चा तृतीय क्रमांकाचा मानकरी. संपूर्ण टीम आपण या हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी आणि हे पारितोषिक आपण देत आहोत महेश देसाई साहेबांच्या शुभ हस्ते. हे पारितोषिक आपण शिवशक्ती वाटोळे टीमला देऊन सन्मानित करत आहोत. महेश देसाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्याचबरोबर वेल प्लेड वेल बॅटिंग शिवशक्ती वाठोळे तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ आपण पाहतो स्क्रीनवरती. यानंतर द्वितीय क्रमांकाचं रोख रुपये 10,000 रुपयांचं आणि कॅप्टन्स नवनाथ थोडीशी चर्चा जरूर करूयात. थोडंसं मनोगत व्यक्त करणार आहेत. नवनाथ, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जिंकलंय, कसं वाटतंय? नक्कीच आनंद होतोय. पहिल्यांदा आम्ही खेळलो वाटोळे गावातील. इथे पाहायला गेलं तर आमच्या 3 टीम आहेत. गाव मोठं असल्यामुळं 3 टीममध्ये डिवाइड होतो. आमच्या 3 टीमचा एकत्रच म्हणजे एकजूट राहून खेळतो. आज फणसवाडी संघ आणि आमचा संघ पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये उतरला. पावसाळ्या बोरबॉलमध्ये आम्ही तर जास्त खेळत नाही, परंतु आमच्यामध्ये जिद्द होती. पाठच्याच रविवारी जवळपास एकाने असं आमच्याजवळ वक्तव्य केलं होतं, पाटण तालुक्यात तुम्ही कधी जिंकू शकत नाही. आम्ही ते मनावर घेतलं. सोमवारी टीम दिल्या, 3 गावच्या टीम दिल्या. आज 2 जिंकून दाखवल्या. समोर यूट्यूबमध्ये बोलतोय त्यासाठीच बोलायचं होतं. आणि बोलायचं गेलं तर माळेनगर खरंच खूप छान नियोजन. आम्ही सकाळी आलो, आमची पहिली मॅच ब ग्रुपमध्ये होतो. सकाळपासून बघतोय पूर्ण एकजुटीने काम आहे. असं शक्यतो कोण करत नाही. पाण्याच्या बॉटल बघितल्या सगळ्या उचलून नेल्या. जेवणाचं नियोजन बॉस तुम्ही पण असाल अध्यक्ष, अगदी खरंच चांगलं काम असतं. आम्ही लांबून बघतो ग्रुपवर वगैरे. खरंच खूप छान नियोजन होतं. धन्यवाद. असंच आम्हाला इथून पुढे संधी द्या. पाहू शकता हे खरं तर मोलाचे शब्द आहेत पाटण तालुका क्रीडा असोसिएशनसाठी आणि आयोजकांसाठी नवनाथ यांच्या माध्यमातून. यानंतर हनुमान चषक 2025 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 10,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि दीपक पाटणकर साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आकर्षक ट्रॉफी. किरण किसन साळुंखे यांच्या माध्यमातून रोख रुपये 10,000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि हा संघ आहे तो म्हणजेच वन साइड जिवाळा 11 द्वितीय क्रमांकाचा मानकरी. संपूर्ण टीमला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि हे कॅश प्राइज आपण स्वीकारायचं. बाहुबली आला रे आला, व्यासपीठावरती बाहुबली आला 10,000 रुपयांचा कॅश प्राइज घेण्यासाठी. आज प्रवीण दादानी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. वेल प्लेड वन साइड जिवाळा 11 अनिल बोमकर साहेबांच्या माध्यमातून यांच्या शिवस्ते आपण हे द्वितीय क्रमांकाचं आकर्षक चषक 10,000 रुपयांचा कॅश प्राइज किरण साळुंखे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं आहे पारितोषिक. आणि विजय साळुंखे साहेबांच्या माध्यमातून दिले गेलेले हे मेडल्स देऊन आपण सन्मानित या व्यासपीठावरती संपूर्ण टीमला करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊ मित्रांनो या टीमसाठी. वेल प्लेड वेल बॅटिंग वेल बॉलिंग टीम वन साइड जिवाळा 11. यानंतर या स्पर्धेतील चॅम्पियन संघ यस ही ट्रॉफी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी वन साइड जिवाळा 11 डेडिकेट करत आहे ते म्हणजे अमोल माने यांना. तर विनंती अमोल माने साहेब आपण असाल तर प्लीज या, ही ट्रॉफी आपण स्वीकारायची आहे. अमोल माने यांना डेडिकेट केलेली आहे मित्रांनो. ट्रॉफी सहजासहजी कोणी कोणाला देत नाही. एक वेळ 50,000 रुपयांचं पारितोषिक नाही दिलं तरी चालेल, अशा अनेक घटना घडलेत, पण ट्रॉफी पाहिजे. पण आज मनाचा मोठेपणा वन साइड जिवाळा 11चा त्यांनी ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अमोल यांच्यासाठी डेडिकेट केली आणि ती सुपूर्द सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्र असावा वनव्यासारखा आणि मित्राने मित्रासाठी ट्रॉफी डेडिकेट केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर चकदे 2 शब्द या स्पर्धेबद्दल.
त्याचबरोबर हनुमान चषक 2025 चॅम्पियन संघ संपूर्ण जय हनुमान क्रिकेट टीम मानाईनगर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रोख रुपये 12,000 रुपयांचा कॅश प्राइज देवेंद्र राजाभाऊ शेलार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं हे पारितोषिक आपण देत आहोत फणसवाडी वाटोळे या टीमला आणि आकर्षक दीपक पाटणकर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी देऊन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करत आहोत फणसवाडी वाटोळे टीमला. त्याचबरोबर मेडल्स विजय साळुंके साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले हे मेडल्स देऊन आपण त्यांचाही सन्मान करत आहोत. संपूर्ण टीम चला आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज द्या. 10,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. वेल प्लेड फणसवाड़ी वाटोड़े. ये तो शुरुआत है, पीछे अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या. फणसवाडीने सांगितलं, वाटोळे संघाने सांगितलं ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. अनेकांना इशारे दिलेत. येणारा काळ कसा राहील क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच वाटोळे संघ दाखवून देईल. कारण आज अनेक संघांना धक्क्यामागे धक्के दिलेले आपल्याला पाहायला मिळालेत. वेल प्लेड, वेल बॅटिंग, वेल बॉलिंग, गुड गेम. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनची 15 ऑगस्टला मीटिंग आहे. एक महत्वाची सूचना, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनची एक वार्षिक मीटिंग आहे 15 ऑगस्ट 2025 सकाळी 10 वाजता लक्ष्मीनारायण म्हात्रे ऐरोली हॉल इथे मीटिंग आहे. जिथे पाटण तालुका रबर बॉलचा ऑक्शन झाला त्या ठिकाणी पाटण तालुक्याची वार्षिक मीटिंग आहे. तर सर्वांना विनंती त्या मीटिंगसाठी उपस्थित राहावा. आपले प्रश्न असतील जर जरूर आपण अध्यक्षांना कमिटीला विचारू शकता आणि इथे कोणाचा सन्मान राहिला असेल तर क्षमा असावी आणि कमिटीला एक छोटा भाऊ छोटा मित्र म्हणून समजून घ्यावा विनंती करतो. आणि मी ते थांब आणि बॉस साठी सुद्धा बर्थडे साठी आणि बॉसने सुद्धा खरं तर जय हनुमान क्रिकेट क्लब मानाईनगरला खूप सहकार्य केलं. त्या